नमस्कार. टेक पडले यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. मात्र असे असले तरी मागील 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. मागील 4 वर्षात पहिलीच्या पटसंख्येत तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली. 2022-23मध्ये 8,15,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, तर गत वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6,77,399 इतकी झाली आहे. म्हणजे 4 वर्षात तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली आहे. युवराज प्लसच्या आकडेवारीनुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये 8,15,005 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर 2023-24मध्ये ही संख्या 7,45,639 वर घसरली. या एका वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 69,366ने घट झाली. त्यानंतर 2024-25मध्ये प्रवेश संख्या 46,946ने कमी झाली. 2024-25मध्ये 6,98,693 इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर 2025-26मध्ये विद्यार्थ्यांची घट कायम राहिली आहे. उपाययोजना करण्याच्या शाळांना सूचना. पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र विद्यार्थी यांची यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडीत आई व पालक यांना भेटून 100% विद्यार्थी महानगरपालिका शाळेत दाखल व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका शाळांमधील सोयी व सुविधा, शिष्यवृत्ती उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. मागील 4 वर्षातील आकडेवारी. वर्ष पहिलीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी 2022-23 8,15,005. 2023-24 7,45,639. 2024-25 या वर्षात 6,98,693. 2025-26 या वर्षात 6,77,399. तर मित्रांनो, ही होती अंगणवाडी सेविकाविषयी एक महत्त्वाची बातमी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा. धन्यवाद.